आशिष पाटील नाम संकीर्तन साधन पै पण एवढं प्रभावी आहे, जळतील पापे जन्मांतरे. आता एका माणसाला खोकला लागलेला होता, खोकला लागलेला इतका जबरदस्त खोकला लागलेला, तर त्याला कोणीतरी सांगितलं की म्हणे आपल्या परिसरात एक वैद्य आहेत म्हणे तिकडे ओझरखेडकडे, त्या बाबाकडे जर गेलं म्हणे तो बाबा फुकट औषध देस म्हणे. आपला लोकांनी फुकट फक्त समजायला पाहिजे, फुकटचे बा. गेले तिथे म्हणे बाबाजी मला प्रचंड खोकला लागलेला आहे, तुम्ही औषध देता म्हणे. हो मी देतो औषध. म्हणे काय द्यावं लागेल? काहीच नाही, मी फुकट देस. चालेल म्हणे, पण खोकला जाईल ना? अरे खोकला गेलाच पाहिजे. एकदा का तू आमचं औषध घेतलं तुले 3 जन्म लोक खोकला लागणार जन्म खोकलाच लागणार नाही तुला, एवढं प्रभावी औषध. एवढं प्रभावी. मग द्या नाही, आठे दे, तू पत्ता दे, मी तुला घरी संदेश घरी येऊन द्याल. या घरी घरचा पत्ता दिला. आले बाबा, राम राम श्याम श्याम, चहा पाणी झालं, द्या बाबा औषध. बाबांनी सांगितलं ह्या 3 पुड्या आहेत, हे 3 पुड्या घ्यायच्या. सकाळी उठल्या उठल्या काही खाल्लं नाही, तोंड सुद्धा धुवायचं नाही, ब्रश सुद्धा करायचं नाही, हे औषध घ्यायचं. बरं बाबा हे कसं घ्यायचं? म्हणे पहा, हे औषध जर घेतलं, पहिला मुद्दा एकच पुडीमा फरक पडते, दुसरी घ्यायची गरज पडणार नाही. समजा गरजच पडली, दुसरी तिसरी तर लागणार नाही, पण आजचे राहू दे, सांडे घे, काही जाय राहू दे. खोकला तुला येणार नाही, कधीच येणार नाही. नाही म्हणे बाबा असं गोडबीड काद. अरे गोड काय, तू चिचाच ना पाणी मा जिलबी काय खोकला येणार नाही. तुला जे पटी आंबट तिखट कडू खारट गोड वगैरे काही बी तुला जसं पटी तसं लटक, खोकला येणार नाही. पण बाबा वा 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 तुमचे उपकार झाले, पण हे औषध घ्यायचं कसं? म्हणे अशी कोल्डी पक्की मारानी का नाही, हे औषध वाघिणीच्या दुधात घ्यायचं. तो त्या पुड्यासकडे दे के बाबाकडे दे के. म्हणे बाबा खोकला गेला. म्हणे अजून काहीच नाही, कस काय गेला? पुड्या जिथल्या गुन्ह्या आहेत म्हणे, तुम्हाला औषधच इथलं भारी आहे, खोकला गया. म्हणे कस काय गया? मी वाघींना दूध लेवायला जाऊ, म्हणजे मी घरी येत नाही, मीच येत नाही, खोकला कथा येते. रोग्यासहित रोगाची निवृत्ती आहे. मी तिथं असू तर खोकला येणार. तुम्ही माले खोकलाला नाही उपाड राहणार, तुम्ही माले उपाड राहणार. विठ्ठल विठ्ठल.